नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, चवी किरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खमंग खुसखुशीत अशी आळूवडीची रेसिपी. कशी बनवायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या अगोदर चवी किरण रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. इथे मी तुम्हाला आता आळूवडी तोडून दाखवते आहे. तुम्ही बघू शकता किती छान ही आपली आळूवडी तयार झालेली आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मिरची पावडर, 1/4 चमचा हळद पावडर, 1/4 टीस्पून जिरा पावडर. इथे आपल्याला 1 चमचा लिंबूचा रस लागणार आहे आणि इथे 1 चमचा आपल्याला तीळ घेतलेले आहे. इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. आता हे बेसन पीठ घेतलेलं आहे मी. हे 1 वाटी घेतलेलं आहे 10 पानांसाठी आणि इथे 2 ते 3 चमचे मी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी आता 10 पानं घेतलेली आहे टोटल. स्वच्छ धुवून घ्यायची आहे, धुवून पुसून. आता आपण त्याचे देठ काढून घेणार आहोत. आळूच्या पानाची देठाची भाजी कशी करायची याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि जी मागची जी शीर आहे ती पण आपण काढून घेणार आहोत, जेणेकरून आपले पान छान फोल्ड होतील. आता आपण इथे प्रत्येक पानाचे शीर आणि थोडं प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या पानांचा रोल छान प्रकारे सेट होतो. आता आपण इथे सर्व पाने तयार करून घेतली आहे. आता आपण इथे 1 वाटी बेसन पीठ, 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे. आता यामध्ये आपण हळद पावडर टाकणार आहोत, त्यानंतर लाल तिखट. आता मी जे बारीक करून घेतलेलं होतं आपण लसूण आणि हिरवी मिरची त्याची पेस्ट. इथे आपण ओवा घेतलेला आहे, तो हातावर थोडासा मॅश करून घ्यायचा आहे. आता आपण मीठ टाकून घेतो आहे चवीनुसार. इथे मी जिरा पावडर टाकलेली आहे आणि इथे 1 टेबलस्पून तीळ टाकून घेतो आहोत. इथे मी थोडासा हिंग वापरला आहे चिमूटभर आणि लिंबाचा रस. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आता आपल्याला पाणी लागेल, जेवढे लागेल त्याप्रमाणे आपण हे बॅटर भिजवून घेणार आहोत. आपण इथे बॅटर घट्टही नाही जास्त पातळही मीडियम असे भिजवणार आहोत. तुम्ही बघू शकता मी ते लागेल तेवढं पाण्याचा वापर करत आहे. आता हे आपलं बॅटर तयार आहे. आता आपण इथे पान हे आपल्याला उलट्या दिशेने ठेवायचे आहे. मी इथे बघा बॅटर लावून घेते आहे पानांना सर्व. आपल्याला व्यवस्थित एकसारखे लावून घ्यायचे. तुम्ही बघू शकता शीर काढल्यामुळे पान व्यवस्थित ठेवल्याही गेलेले आहे आणि पीठही व्यवस्थित लावता येते आहे. इथे आपण पान एक सरळ ठेवलेलं आहे, वर एक दुसऱ्या अपोजिट साइडने पान हे ठेवायचं आहे. प्रत्येक पान हे अशाच पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे. इथे मी 5 पानांचा उपयोग करणार आहे एका रोलसाठी. आता आपण यालाही पीठ लावून घेतलेले आहे. आता परत आपण ते सरळ साईडला ठेवून घेतले आहे. नंतरचे पान आपण हे अपोजिट साईडला ठेवून घेणार आहोत. एक पान सरळ साईडला ठेवायचंय, दुसरं अपोजिट साईडला ठेवायचं आहे. अशा आपण सर्व पानांना पीठ लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता बॅटर ही किती छान लागलेलं आहे आणि व्यवस्थित लावल्या जाते आहे. पानांना पीठ लावताना आपल्याला अशाच प्रकारे लावायचे आहे. आता आपले इथे सर्व पानांना पीठ हे लावल्या गेलेले आहे. आता आपण ते समोरच्या साईडने फोल्ड करून घेऊया. आता आपण ते समोरच्या साईडने फोल्ड करणार आहोत. आता आपण इथे पीठ लावून घेणार आहोत, जेणेकरून आपले ते स्टिक होतील. आता साईडच्या बाजूने आपण फोल्ड करून घेत आहोत. दोघं साईड आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे, जेणेकरून पीठ बाहेर येणार नाही. आता आपण इथे पीठ लावून घेते आहे, जेणेकरून ते स्टिक होतील, बाहेर निघणार नाही. जेव्हा आपण रोल करू त्यावेळेस आपला रोल पॅक बसेल. रोल हा घट्ट पॅक करूनच आवळूनच बसवायचा आहे, जेणेकरून तो निघणार नाही. तुम्ही बघू शकता किती छान आपला रोल तयार झालेला आहे. साइडने पण आपला रोल बघा किती पॅक झालेला आहे. तो तुम्हाला साइडने पण दाखवते आहे. असंच आपण दुसरा रोल ही तयार करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण दुसरा रोल ही आपण तयार करून घेतलेला आहे.
तुम्ही बघू शकता खूप छान असा तयार होतो. पॅक करायची पण गरज नाही आहे. आता आपले दोघं रोल तयार झालेले आहेत. आता आपण इथे वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे 2 ग्लास. तुम्ही ते स्टीमरचा किंवा इडली पात्राचाही उपयोग करू शकता. मी इथे पातेलं आणि चाळणीचा उपयोग करते आहे. आता इथे आपण चाळणीत ते वड्या ठेवून घेणार आहोत, रोल आपले. आता आपण इथे 15 मिनिटासाठी आपले रोल वाफवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपले इथे 15 मिनिटं झालेले आहे. आपले छान रोल हे तयार झालेले. रोल हे तयार झाले हे कसे ओळखायचे आपण आता इथे चाकू टाकून बघणार आहोत. तुम्ही बघू शकता चाकूला बॅटर लागलेलं नाहीये, याचा अर्थ आपले रोल छान वाफवले गेलेले आहे. आता आपण इथे हे काढून घेणार आहोत. आता हे थोडे थंड होऊ द्यायचे आहे आणि मग आपण इथे ते कापून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता, आता मी इथे रेसिपी दाखवण्यासाठी मी तुमच्यासाठी लगेच ते कापून घेते आहे. बघू शकता किती छान लेयर आलेले आहेत वड्यांना आणि छान तयारही होतात. आता आपण इथे तळून घेणार आहोत. यासाठी आपण तेल टाकून घेणार आहोत पॅन मध्ये. आता आपण इथे छान खमंग खरपूस अशा वड्या तळून घेणार आहोत तेलामध्ये. तेल हे अगोदर हाय फ्लेम ठेवायचे आहे, नंतरच आपण ती मीडियम फ्लेमवर आपण ते तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आपण अशाच प्रकारे दुसऱ्याही वड्या आपण या ठिकाणी तळून घेणार आहोत. आता हे दुसऱ्या पण आपण वड्या तळून घेणार आहोत. इथे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे वड्यांना. तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल. तुम्हीही घरी ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी सविकिरण रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.